प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावात अभिवादन करतो. तुम्ही कसे आहात? तुम्ही प्रभूमध्ये आनंदी आहात का? आजची सकाळ तुमच्यासाठी कशी आहे? तुम्ही प्रभूशी संवाद साधला का? आजच्या दिवशीही प्रभूने तुमच्याशी काही बोलले आहे का? प्रभू तुमच्याशी बोलत आहेत असा अनुभव तुम्हाला आला का? असा विचार करू नका की ते पवित्र आणि सामर्थ्यवान आहेत तर ते माझ्याशी कधी बोलतील का? ते आपले पिता आहेत. एक पिता आपल्या मुलांशी बोलायला नेहमीच उत्सुक असतो, नाही का? ते सुद्धा तसेच आहेत. जर तुम्ही या नात्यात वाढलात तर प्रभू तुमच्याशी बोलत आहेत हे तुम्ही तुमच्या हृदयात ऐकू शकता. म्हणून तुम्हाला हा अनुभव मिळायलाच हवा. जर तुम्ही देवाच्या वचनाचे मनन करून आणि प्रार्थना करून प्रभूच्या जवळ गेलात तर तुम्हाला तो अनुभव मिळू शकतो. बरं, हे सुंदर ठिकाण कुठे आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता आहे का? ही आल्प्स पर्वतरांग आहे. चहू बाजूंनी पर्वत आहेत आणि मध्ये एक सपाट मैदान आहे. मी तिथे उभा राहून तुमच्याशी बोलत आहे. आल्प्स पर्वतरांगेचा हा अतिशय सुंदर आणि विलोभनीय भाग युरोपमधील ऑस्ट्रिया या देशात स्थित आहे. माझ्या मागे असलेले हे भव्य आणि बर्फाच्छादित डोंगर तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहेत का? याच कारणामुळे इथे वर्षभर हवामान नेहमीच खूप थंड असते आणि वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवते. आपल्या देशात आपण एखादी खोली किंवा हॉल एअर कंडिशन लावून थंड करतो, पण इथे प्रभूने संपूर्ण देशालाच एअर कंडिशन केलं आहे. सगळीकडे थंड हवामान आहे. बरं, आज प्रभूने तुमच्यासाठी कोणता संदेश दिला आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? 1 करिंथकर अध्याय 14 वचन 20. बंधुजनो हो, बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. प्रभुदेवाच्या एका सेवकाद्वारे 2 गोष्टींबद्दल बोलत आहेत. पहिली गोष्ट, बंधूंनो, द्वेषाच्या बाबतीत बालकांसारखे व्हा. दुसरी गोष्ट, समजशक्तीच्या बाबतीत प्रौढ व्हा. आपण असे वागू नये ज्यामुळे इतरांना प्रश्न पडेल की आपल्याकडे समजूतदारपणाची कमतरता आहे का? आपण जे काही करतो त्यात विचारपूर्वक वागण्यासाठी शहाणपण आणि संयम असणं आवश्यक आहे. पण तुम्ही कशाच्या बाबतीत बालकांसारखे असले पाहिजे? द्वेषाच्या बाबतीत. लहान मुलांकडे पहा, अगदी 2 किंवा 3 वर्षांच्या बालकांकडेही. ते कदाचित रागावतील किंवा हट्टी असतील, पण ते कोणाचा हेवा करत नाहीत, गर्विष्ठ नसतात, चिडत नाहीत किंवा मनात द्वेष धरून ठेवत नाहीत. मुलांचा स्वभाव असाच असतो. कधी कधी मुले काही गोष्टी मिळवण्यासाठी हट्टी असू शकतात, पण पुढच्या क्षणी ती पुन्हा सामान्य होतात. ते हट्टी असू शकतात, पण ते कोणाचा हेवा करत नाहीत, चिडत नाहीत किंवा इतरांवर रागावत नाहीत. असा स्वभाव त्यांच्यात आढळत नाही. म्हणून द्वेषाच्या बाबतीत बालकांसारखे बना. काही उणीवा असू शकतात, ते स्वीकारार्ह आहे, पण तुमच्या मनात मत्सर, द्वेष, भांडणे आणि निंदा नालस्ती नसावी. देवाची इच्छा आहे की तुम्ही बालकांसारखे बनावे. परमेश्वराला तुम्हाला असे हृदय देण्याची प्रार्थना करा. एकेकाळी येशू ख्रिस्तांनी म्हटले होते, जोपर्यंत तुम्ही परिवर्तन पावत नाही आणि लहान मुलांसारखे होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाही. म्हणून आपण पापापासून पश्चाताप केला पाहिजे आणि परमेश्वराला आपल्याला मुलांचा स्वभाव, नम्रता, प्रेम, क्षमा आणि व्यर्थ उत्साहापासून मुक्त आत्मा देण्याची विनंती केली पाहिजे. पहिली गोष्ट, द्वेषाच्या बाबतीत बालकांसारखे बना. दुसरी गोष्ट, तुम्ही समजुतीच्या बाबतीत प्रगल्भ असले पाहिजे. काही लोक समजुतीच्या बाबतीत लहान मुलांसारखे असतात. तुम्ही ते पाहिले आहे का? तुम्ही अशा प्रकारे वागताय का ज्यामुळे इतरांना वाटते की तुम्ही लहान मुलांसारखे वागता, की तुम्ही समजूतदारपणा आणि परिपक्वतेने वागता? त्यासाठी परमेश्वराने आपल्याला शहाणपण आणि समज दिली पाहिजे. आपण त्याला विचारले पाहिजे, प्रभू, मला समज आणि शहाणपण दे. मी जे काही करेन ते विचारपूर्वक, समजूतदारपणे आणि शांत संयमाने केले पाहिजे. त्या बाबतीत आपण समजूतदारपणाशिवाय लहान मुलांसारखे वागू नये. आता प्रभूला सांगा, प्रभू, मला द्वेषाच्या बाबतीत बालकांसारखे बनायचे आहे. मी मत्सर किंवा पापासारख्या गोष्टींना थारा देऊ नये. माझे हृदय लहान मुलासारखे बदलून टाक. मला समजूतदारपणात परिपक्व व्हायचे आहे. मला चांगली समज, शहाणपण आणि ज्ञान दे. मी त्यासाठीच प्रार्थना करतो. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.